तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज. व्हेज मोमोज तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण त्याचं सारण बनवून घेऊया. सारण करण्यासाठी आपण एका पातेल्यात पाव कप शिमला मिरची एकदम बारीक चिरून घेतली. शक्य तितकं बारीक चिरून घ्यायचे असतात. भाजी चिरणं शक्य नसेल तर बारीक खिसून घेऊ शकतो. जसं मी हा गाजर खिसून घेतलाय, 1 कप गाजर. सेम कपाने आपल्याला 2 कप कोबी चिरून घ्यायचं बारीक. आता या सगळ्या भाज्या आपण एकत्रित करून घेऊ. या एकत्रित केलेल्या भाज्यांमध्ये आता आपण मीठ घालून घेऊ, म्हणजे या भाज्या पाणी सोडतो. मीठ घातल्यावर पुन्हा सगळे एकत्रित करून घेऊ आणि हे मिश्रण झाकून ठेवू. आता अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांनी पाणी सोडलेलं आहे. आता हे पाणी स्वच्छ पिळून घेऊ आणि भाजी वेगळी घेऊ. पाणी हे अशा प्रकारे अशी आपली पूर्ण भाजी कोरडी करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीने पूर्णपणे पाणी सोडून ते पाणी पिळून काढलं, ती अगदी कोरडी झालेली आहे. आता ह्या भाजीतून आपल्याला एवढं पाणी निघालेलं आहे. आता हे पाणी फेकून न देता आपण हे पाणी मोमोजच्या मैद्याच्या पाऱ्या करण्यासाठी वापरायचं आहे. मोमोजसाठी आपण साधारणपणे 1.5 कप मैदा घेत आहे. त्यात चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ घालू. हे मिश्रण चांगले एकजीव करू. आपल्या जे भाज्यांचं पाणी सुटलं होतं ते थोडं थोडं टाकून मळून घेऊ. ह्याने मोमोजच्या लेअरला एक छान कलरही येतो. सगळं छान मळून झाला की त्याला आपण तेल लावून घेऊ. तुम्ही बघू शकताय भाज्यांचंच पाणी वापरल्यामुळे कणकेला किती छान कलर आला. ह्यात कोणत्याही ऍडिशनल कलरची किंवा हळदीची गरज लागलेली नाही. आता हे पीठ आपण रेस्ट करायला 15 मिनिटं ठेवून देऊ. आपली कढई छान तापली आहे. आता त्यात थोडं तेल टाकू. आणि पाणी काढून घेतलेलं आपलं हे मिश्रण चांगलं परतून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती कोरडं आहे. गॅस थोडा मंद करू. त्यात आपण आता थोडी काळी मिरी घालू.
आणि थोडासा सोया सॉस. सोया सॉस घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. घरात अवेलेबल असेल तर तुम्ही ते घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. आपण ह्यात मगाशी मीठ टाकलं होतं भाज्यांचं पाणी काढण्यासाठी, तसंच सोया सॉस मध्ये मीठ असतं, त्यामुळे आपण वाढीव मीठ नाही घालत आहोत. पण तुम्ही जर सोया सॉस टाळणार असाल तर चिमटभर मीठ नक्की घ्या. त्यात आपण आता थोडं किसलेलं आलं लसूण पेस्ट. तुम्ही पाहू शकता भाजी अगदी कोरडी झालेली आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर राहिलेलं दिसत नाही. ही गार झाली, यात आपण खिसून पनीर टाकू. हे आपलं स्टफिंग झालं तयार. गॅस बंद करून मिश्रण थंड करून घेऊ. आता आपलं मिश्रण छान गार झालेलं आहे, यात आपण किसलेलं पनीर टाकून घेऊ. साधारण 1/2 किलो पनीर आहे. आणि आपलं हे असं मिश्रण तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपलं प्लेट छान दिसलं. त्यांचे रोल काढून घेऊ. छोटे छोटे पेढे करून एक एक पेढाही टाकू शकता आणि असे एक मोठा पेढा घ्या, त्यातून कॉर्नर कापूनही आपण ते करू शकतो. थोडंसं मैदा लावून छान पोळीला असा घालायचा एक डब्बा. तुम्ही पाहू शकता अशी आपली पाती. अशाच प्रकारे खूप साऱ्या पाती तयार झाल्या. आता मोमोज उकडण्यासाठी आपण कढईत पाणी तापत ठेवू. तुमच्याकडे जे वापरायचं भांड असेल ते वापरू. त्याला माझ्याकडे हे सिलिकॉनचं मोल्ड आहे, ते मी वापरणार आहे. त्याला आपण ग्रीसिंग थोडंसं तेल लावून घेऊ. ते करून आपले मोमोज ठेवून घेऊ. मला जे आकार आवडतात त्या आकाराचे मोमोज करून घेऊ. आता हे 2 लेअरचं भांड आहे. झाकून 12 मिनिटं वाफ करून आपले मोमोज तयार आहे. पण दाबून बघायचं, हाताला काही भेटत नाही. तर अशा प्रकारे आपले मोमोज तयार झाले. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.